मी अश्विन महाजन, तुम्ही लोकमत पाहताय. आजची न्यूज या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर. आणि आपला आजचा विषय हा राज्यात मोठा भूकंप होणार आहे का आणि भाजपच्या रडारवर नक्की कोण आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एक मोठा भूकंप झाला, सत्ता बदल झाला आणि गेल्या काही दिवसांपासून दुसरा मोठा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. अगदी अनेक नावं घेतली जात आहेत. त्यात प्रामुख्याने अजित पवारांविषयी चर्चा झाली आणि एकूणच तो भूकंप घडणार का ही चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की अनेक नेते, काँग्रेस, राष्ट्रवादीचे किंवा ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि हा संपर्क जो आहे तो निवडणुकीच्या काळात याची कुठेतरी पुढची पायरी जी असते ती म्हणजे पक्षप्रवेश असतो असं त्यांना सांगायचं होतं. आणि त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेत की आता अनेक नेते संपर्कात आहेत आणि ऐन निवडणुकीच्या वेळी ते पक्षात येतील, म्हणजे भाजपात येतील असं त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे हे नेते कोण अशी चर्चा सुरू झाली आहे आणि काही दिवसांपासून जी अजित पवारांविषयी चर्चा होते आहे त्यामुळे कुठेतरी आणखीन एक हवा देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याला दिली जाते. सर, रडारवर भाजपच्या अनेक मोठे नेते आहेत असं सांगितलं जात आहे, हे खरंच आहे का काही? देवेंद्र फडणवीसांनी आज एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलंच आहे की काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत. अर्थमंत्री म्हणून अक्षरशः त्यांना 288 आमदार हे भेटत असतात. कारण कितीही मोठा नेता असला, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर अजित पवार विरोधी पक्ष नेते आहेत, पण त्यांच्या मतदारसंघात जर का विरोधी पक्ष नेता जरी असलाय तरी काही कामं आणायची असतील सरकारी तर मदत ही सत्ताधारी पक्षाचीच लागते, अर्थमंत्र्याला भेटावंच लागतं. तर त्यानिमित्तानं त्यांच्या भेटीगाठी होतात. आज असं म्हणाले देवेंद्र फडणवीस की संपर्कात आहेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक. मग ते लोक कोण आहेत? नेते आहेत, आमदार आहेत? तर चर्चा बरीच आहे. अजित पवारांचा गट आहे, काँग्रेसमधला काही नेत्याचं नाव नाही सांगणार, पण त्या नेत्याचा एक गट हा कायम देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भाजपच्या संपर्कात आहे अशा वावड्या उठत असतात काँग्रेसमध्ये. तेव्हा अशा ह्या गोष्टी होतात. मला दिसतंय ते हे आहे की खरंच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती फोडाफोडीचं राजकारण पुन्हा तेजीत येणार, एखाद दुसरा गट एखाद दुसऱ्या पक्षातून बाहेर पडणार, तो भाजपला जाऊन मिळणार. ह्या ज्या वावड्या म्हणा, अफवा म्हणा, चर्चा म्हणा, बातम्या म्हणा, जे काही होत आहे ते उगीच होत नाही. कुठंतरी आग लागलेली आहे, धूर निघतोय किंवा काहीतरी चाचपणी चालली आहे, पडद्यामागं काही हालचाली होत आहेत, तशी नेपथ्य रचना ही रचली गेलेली आहे. आणि ते एपिसेंटर कोणतं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जवळच जाऊन सगळ्या चर्चा थांबतायत. तेव्हा देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात की काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक, आमदार, नेते त्यांच्या संपर्कात आहेत, तर नेमके कोण कोण आहेत आणि ते कधी भाजपसोबत जाऊ पाहतात? म्हणजे आता यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणं वेगळं आहे, निवडणुकीच्या तोंडावरती ते होईल. भाजपला जाऊन एक गट घेऊन मिळणे वेगळं आहे. उद्या काही उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल काही आला आणि महाराष्ट्रातली काही समीकरणं बदलली तर भाजपला बाहेरून पाठिंबा करणंही वेगळंच आहे. त्यामध्ये अख्खा गट आहे की पक्ष आहे ही पण एक चर्चा आहे. म्हणजे थोडक्यात काय, महाविकास आघाडीचे जे 3 पक्ष आहेत त्यातलेच आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. मग ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत का, की ते भाजप सोबत जाण्यात इच्छुक आहे की नाही, ते भाजप सोबत बाहेरून राहू पाहत आहेत? असे सगळे वेगवेगळे विषय ते आहेत. त्यामध्ये काल परवापासून जी चर्चा आहे, खास करून अजित पवार जेव्हापासनं नॉट रिचेबल झाले गेल्या शुक्रवारी, तेव्हापासनं एकाएकी ही चर्चा, बातम्या सुरू झाल्यात की अजित पवार हे नाराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्यावरती खूप दबाव येतो आहे भाजपचा, केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा आहे, त्यातनं त्यांना क्लीनचिट मिळाल्याची बातमी येते आहे. ते काल शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटले आणि तिथेही त्यांची वेगळी काही चर्चा झाली का, ही सुद्धा एक चर्चा मंत्रालय किंवा विधिमंडळ परिसरात सुरू आहे. तेव्हा अशा ह्या गोष्टी होत असतात. थोडक्यात द बॉटम लाईन इज, जेव्हा जेव्हा जो नेता बोलतोय त्यानंतर या चर्चेला एक वेगवेगळं वळण लागतं. आज देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे त्या चर्चेला एक मूर्त स्वरूप आलं आहे की नाही, काहीतरी शिस्त आहे, काहीतरी चाललं आहे, पण मुहूर्त काय असेल?
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरचा असेल की निकालाच्या आधीचा असेल, आणि मग त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचं भवितव्य काय असेल, असे सगळे प्रश्न आहेत, अशी सगळी चर्चा आहे. तर नक्कीच फडणवीस आज नक्की काय म्हणाले, अगदी एक पॅकेज थ्रू थोडक्यात पाहूयात. राज्याच्या राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षासोबत जाईल हे सांगता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या 2 दिवसात तर कोण कधी नॉट रिचेबल होतं आहे, तर कधी विरोधी पक्षाचा नेता सत्ताधाऱ्यांना जाऊन भेटला म्हणून राजकीय चर्चांना उधाण येते आहे. त्यातच शिंदेंचे अस्वस्थ आमदार परतण्याच्या मनस्थितीत आहेत, असा दावा ठाकरेंतर्फे होतोय. तर काँग्रेस राष्ट्रवादीला भगदाळ पडेल असा दावा शिंदे आणि भाजपचे नेते करतायत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा दावा केला आहे. ते म्हणतात, संपर्कात अनेक लोक आहेत, त्यातले किती लोक येतील हे आज पक्क सांगता येत नाही. संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन हे इलेक्शनच्या तोंडावर होतं. लोकांचा अधिक विश्वास असलेले लोक आमच्यासोबत आले तर कुणाला नको आहेत, हवेच आहेत. या शब्दात फडणवीस यांनी येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. पण त्याचबरोबर फडणवीस यांनी येत्या काळात कोणकोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे नेते फुटतील याचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार का, अशोक चव्हाण भाजपच्या संपर्कात आहेत का, अशा चर्चा सुरू असताना फडणवीसांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरू झाली आहे, अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी भाजप कमजोर आहे त्या त्या मतदारसंघातील प्रभावशाली नेते भाजपच्या रडारवर आहेत, असंही फडणवीसांनी सांगून टाकलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ते प्रभावशाली नेते कोण, अशी चर्चा आत्तापासूनच रंगू लागली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सर, फडणवीसांच्या या वक्तव्याकडे कसं बघता? अगदी त्यांनी स्पष्ट- फडणवीसांचं हे वक्तव्य खूप रुटीन वक्तव्य आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून आला की अनेक इनकमिंग भाजपमध्ये झाले, अनेकांनी प्रवेश घेतले. अगदी 2019च्या निवडणुकांच्या वेळेस हे स्वाभाविकपणे होतं, कारण भाजप हा ड्रायव्हिंग फोर्स आहे आज देशातला. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे आणि निवडणुकांचं गणित फार वेगळं असतं. राजकारण हे निवडणुकांचं असतं. पॉलिटिक्स इज ऑलवेज पॉलिटिक्स ऑफ इलेक्शन्स असं त्याला म्हटलं जातं. आणि मग इथे एक तर तुमची पक्ष संघटना बळकट पाहिजे, तुमचं चिन्ह हे खूप मॅटर करतं निवडणुकांमध्ये, तुमच्या कोणत्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवता. त्याचबरोबर हर प्रकारची रसद तुम्हाला कशी मिळते, प्रचार साहित्याची कशी मिळते, लॉजिस्टिक्सची कशी मिळते, आर्थिक रसद कशी मिळते, कार्यकर्त्यांना कार्यरत ठेवण्यासाठी जी मशागत करावी लागते त्यासाठीची रसद कशी मिळते, असा सगळा भाग असतो. म्हणजे आज हे मी म्हणेन की उद्धव ठाकरेंसोबत सहानुभूती आहे, पण ती सहानुभूती ही अशी आहे की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, पण त्या गर्दीचं रूपांतर मतदानात राज ठाकरेंसाठी होत नाही. तसंच मग उद्या असं झालं तर सहानुभूती उद्धव ठाकरेंविषयी आहे, पण त्याचं मतात परिवर्तन होत नाही. आपण अजून काही ते टेस्ट केलेलं नाही, चाचणी काय झालेली नाही आहे, आणि त्याची चाचणी काय असेल तर निवडणूक आहे. बरोबर. किंवा निवडणुकात काय होईल हे आज जर तर मध्ये सांगता येणार नाही आहे. आणि मग अशा वेळेस खरं काय, वास्तववादी वस्तुस्थिती म्हणजे काय, पक्षाची पक्ष संघटना कशी आहे, पक्ष कसा आहे, पक्षासोबत हर प्रकारची मदत करणारं पाठबळ कसं आहे, आर्थिक रसद पक्षाला, त्या उमेदवाराला आणि त्या कार्यकर्त्यांना देता येते का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता भाजप ड्रायव्हिंग सीटवरती आहे. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की संपर्काचं रूपांतर नात्यात हे इलेक्शन्सच्या तोंडावरती होतं, असा विषय आहे. त्यांनी एक मोघम स्टेटमेंट केलं आहे, पण ते अशा वेळेस केलेलं आहे की जेव्हा अजित पवार त्यांच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या, अफवा, वावड्या, चर्चा होत आहेत. हे स्टेटमेंट अशा वेळेस येतं आहे की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये विसंवाद निर्माण झालेला दिसतोय, मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत. हे स्टेटमेंट असं येतं की जेव्हा शरद पवारांनी आधी हूल दिल्यासारखं अदानींच्या संदर्भातलं वक्तव्य केलं आणि नंतर माघार घेतली, पण त्याच वेळेस उद्धव ठाकरेंविषयी जी वक्तव्य नाहक केली, त्यामुळे उद्धव ठाकरे सिल्वर ओकला जाऊन संध्याकाळी शरद पवारांना भेटले परवा. काय वक्तव्य होतं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मित्रपक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, आम्हाला विचारायला पाहिजे होतं. दुसरं विधान काय होतं
की भविष्यात महाविकास आघाडीचा पक्ष जर का काही वेगळी कोणी भूमिका घेईल तर सांगता येत नाही. आता या दोन विधानांमुळे काय झालं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि ही बाब खरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता यासाठी आहे की उद्धव ठाकरेंचं महत्त्व प्रचंड वाढतंय. महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात ऑर्गनाइज्ड पक्ष आहे की ज्याची पक्ष संघटना भलेही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग इथे मजबूत असेल आणि काही ठिकाणी विदर्भात एखाद दुसरं पॉकेट असेल, पण जिथं जिथं त्यांची पक्ष संघटना बळकट आहे तिथे मुंबईपासून ते तिथल्या गल्लीपर्यंत एक हायरार्की आहे, यंत्रणा आहे, पक्ष संघटना कार्यरत आहे. प्रत्येक टप्प्यावरती नेते एकमेकांना साखळीने बांधलेले आहेत. राष्ट्रवादीला त्या बाबतीत मानावं लागेल. आणि 2.5 वर्षाची जी सत्ता महाविकास आघाडीची होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं काय केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक काम केलं, ते म्हणजे आपली पक्ष संघटना बळकट करण्यावरती भर दिला. मग संघर्ष यात्रा असेल, अनेक प्रकारच्या यात्रा त्यांनी काढल्या. सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या 9-9.5 महिन्यापासून जेव्हापासनं शिवसेनेत बंड झालं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं तेव्हापासून विरोधी बाकावरचं ही जी महाविकास आघाडी आहे, तिन्ही पक्ष आहेत, यांच्यासुद्धा राजकीय घडामोडी किंवा उपक्रम कार्यक्रम हे कमी झालेले आहेत. कारण निवडणुकाच नाही आहेत आणि सत्ताधारी पक्षसुद्धा निवडणुकांचा माहोल या न त्या निमित्तानं सभा घेऊन यात्रा काढून अयोध्या या वारी करून येन केन प्रकारे मध्यंतरी ते काय लव जिहादच्या विरोधातच 3-4 महिन्यामध्ये 50 मोर्चे निघाले. सुप्रीम कोर्टाने त्यावरती झापलं सुद्धा. कशासाठी आहेत हे मोर्चे आणि कशाला जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केला जातोय. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे निवडणुकीचा आव आणला जातोय, पण निवडणुका कधी होतील याचं उत्तर कोणी देत नाहीये. सरकार उलट म्हणजे सत्ताधारी पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे किती ड्यू आहेत माहिती आहे का? 25 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका ड्यू आहेत. कुठल्याही क्षणी घेता येतील इतक्या त्या ड्यू आहेत. औरंगाबाद महापालिका गेल्या 3.5-4 वर्षापासून प्रशासक आहे. मुंबई महापालिकेवरती आज 1 वर्ष पूर्ण होत आहे प्रशासक आहे. असे नवी मुंबई महापालिका 3 वर्ष झालं आहे प्रशासक आहे. म्हणजे कोण? हे जे नगरसेवक आहेत ते माजी झालेले आहेत, त्यांना काही अधिकार उरलेला नाही आहे. त्यांच्या घराजवळचाही कचरा उचलण्यासाठी ते काम करू शकत नाही आहेत. अशी परिस्थिती आहे. तिथं सामान्य माणसांचं काय? म्हणजे आत्ता प्रशासक किंवा पालिकेचे अधिकारी यांच्याकडं तुम्हाला खेटे घालावं लागत आहेत आणि मग तेव्हा ती कामं होत आहेत. किंवा तिथले अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो म्हटलं, कर्तव्य बजाव म्हटलं की मग कचरा साफ होईल, रस्ते साफ होतील, पाणी पुरवठा व्यवस्थित नीट राहील, ही कामं होत आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की जोवर निवडणुका होत नाही कोण किती पाण्यात आहे हे काही कळत नाही आहे. आणि मग त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येतोय, तो निकाल शिंदेंच्या बाजूनं जातोय की विरोधात जातोय, त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागतंय की मध्यवर्ती निवडणुका होत आहेत, त्या निकालानंतर भाजपचं अल्पमतातलं सरकार येतं आहे की भाजप काँग्रेसमधला एक गट किंवा राष्ट्रवादीतला एक गट घेऊन जसं शिंदेंबरोबर प्रयोग केला आहे तसा प्रयोग करून नवं सरकार आणतं आहे. मग देवेंद्र फडणवीस हे आत्ता उपमुख्यमंत्री आहेत, त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री होतील का? अशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आणि स्पेक्युलेशन ज्याला आपण म्हणतो, शक्यतांचा खेळ मांडला जातो आहे. यामध्ये पहिल्यांदा आज संजय राऊत यांनी याची पुष्टी केलेली आहे की होय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक गट वेगळा पडू पाहतोय आणि तसा प्रयत्न हा भाजपकडनं चाललाय. जे शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेसोबत झालं तेच आता राष्ट्रवादीसोबत होतंय असं संजय राऊत म्हणाल्यानंतर आता गेल्या 3-4 दिवसापासूनची जी चर्चा आहे की अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार जाऊ शकतात का किंवा राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे का, ज्या बातम्या येत आहेत त्याला कुठंतरी टोक संजय राऊतांच्या या विधानाने झालेला आहे. आणि दुसरीकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी म्हणजे गांधी असतील, हे महाविकास आघाडी इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची मोठी घडामोड आज रात्री 8:30 वाजता होते आहे. शरद पवार आज दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेत आहेत. ही भेटसुद्धा राष्ट्रीय राजकारणाच्या निमित्तानं प्लस महाराष्ट्रातली ही जी महाविकास आघाडी 3 पक्षांची आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट, यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एकीकडे शरद पवार हे पूर्ण प्रयत्न करतायत उद्धव ठाकरेंसोबत की महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विधानावरनं हे स्पष्ट झालेलं आहे
की शिंदे गट आणि भाजपच्या विरोधातच ठाकरे गट आहे, महाविकास आघाडी बरोबरच आहेत. आणि कालची तर हेडलाईन एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीची अशी होती उद्धव ठाकरेंची की देशात आणि राज्यात विरोधकांची एकजूट आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे किंवा मातोश्री यांनी ठरवलं आहे की आपण आता भाजपसोबत जायचं नाही, भाजपच्या विरोधात आहोत आणि भाजपच्या विरोधात आपल्यासोबत जे राहतील त्यांना आपण सोबत घेऊ. माझी जी माहिती आहे ती पण ॲड करतो. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा मातोश्रीबरोबर व्यवस्थित रॅपो आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जर का काही दगाफटकासुद्धा महाविकास आघाडीमध्ये केला तरी शिवसेना म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना म्हणतो, मातोश्री आणि काँग्रेस हे एकत्र राहतील, कारण त्यांना ते सोयीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललं आहे, शरद पवार ऐनवेळी काय गेम करतात, किंवा अजित पवार नाराजी असतील तर त्यांची नाराजी शरद पवार दूर करतील का, किंवा अजित पवार जसं काल संजय राऊत म्हणाले की अजित पवार हे ताट मानेनं वागणारे नेते आहेत, ते शिंदेंसारखे मांडलिक होऊन भाजपच्या हाताखाली काम करणार नाही. पण परिस्थिती माणसाला काहीही करून आणते. आणि मग आपण कालची बातमी बघितली की राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी म्हणजे जरंडेश्वर कारखानाचा जो आहे त्यामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवरती चार्जशीट दाखल केली ईडीनं, पण अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे. मे बी उद्या असंही होऊ शकतं की काही फिसकटलं आणि काही झालं आणि वाटलं तर जी सप्लिमेंटरी चार्जशीट येते, ज्याला आपण पुरवणी आरोपपत्र म्हणतो, त्यामध्ये अजित पवारांचं नाव येऊ शकतं. आणि म्हणून मग काल अजित पवार असंही म्हणाले की मला क्लीन चिट मिळाली नाही, मी माहिती घेतलेली आहे. त्याचा असाही अर्थ काढला जातो, मी स्वतः काढला आहे की जर का काही असेल तर क्लीन चिट पहिले पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी. हे सांगायला तर अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावरती शेतकऱ्यांच्या निवेदनाचं कारण काढून देवेंद्र फडणवीसांना नाही भेटले ना, अशी पण एक चर्चा आहे. तेव्हा चर्चा वेगवेगळ्या आहेत, पण त्याला पुष्टी देण्याचं काम आज संजय राऊतांचं जे विधान आलेलं आहे त्याने मिळालेलं आहे. संजय राऊत काय म्हणाले आणि दुसरीकडे दिलीप वळसे पाटील देखील बोलले, ते दोघे काय म्हणाले एकदा ऐकूया. पहिली गोष्ट म्हणजे दादा कुठल्या परिस्थितीत नाराज नाहीत. ते पूर्णपणाने त्यांच्या जे काम आहे ते करत आहेत. त्यामुळं ह्या असल्या गोष्टींच्यावर किती विश्वास ठेवायचा तर तो आवश्यक नाही. ते एकदा जाऊन आलेत, यापूर्वी सुद्धा असंच म्हणत असताना ते अचानक जाऊन आलेत परत. पण ती आता वस्तुस्थिती आहे. आता त्याच्याबद्दल पुन्हा काय सांगणार. एकदा त्यावेळेला जी झाली घटना ती झाली घटना. आता यावेळेला ते त्यांचं काम विरोधी पक्षनेते म्हणून सक्षमपणाने करतात. पण सर, महाविकास आघाडीत जो आहे तो अलबेल नाही आहे सारखं, अनेक विषयावरून मतभेद असल्याचं देखील समोर आलं आहे. खरं मागे एकजूट राहील असं वाटतं तुम्हाला? एकजूट राहायला काही अडचण नाही. आमची महाविकास आघाडीची जी कोऑर्डिनेशन कमिटी आहे त्या कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये सगळे निर्णय घेतले जातात. एखाद्या दुसऱ्या विषयाच्या संदर्भामध्ये वेगळी मतं असतील तर ती मतं जाहीरपणानं व्यक्त करण्याच्या ऐवजी, बाहेर बोलण्याच्या ऐवजी कोऑर्डिनेशन कमिटीच्या मीटिंगमध्येच सगळ्यांनी बोलावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. अभी क्या छुपने वाली बात है, छुपाई हुई बात. आज भी राष्ट्रवादी के बारे में यही चल रहा है, एनसीपी के बारे में यही चल रहा है. एनसीपी का ही डर, ईडी का ही डर दिखाया जा रहा है ना सबको. लेकिन ऐसे संकट के घड़ी में जो डट कर खड़ा रहेगा कानून और संविधान की रक्षा के लिए, कोई समाज का हीरो बनेगा. डरो मत, ये मंत्र बहुत महत्वपूर्ण है. तर एकीकडे दिलीप वळसे पाटील असं म्हणाले की कुठलीही नाराजी नाही आहे, आणि दुसरीकडे संजय राऊतांचं हे वक्तव्य. संजय राऊतांनी हे विधान जेव्हा केलं ना त्याच्यामध्ये मराठीत ते क्लिअर कट म्हणालेले आहेत की शिंदेंच्या बाबतीत जे झालं तेच आता राष्ट्रवादीच्या बाबतीतही होतं आहे भाजपकडनं. म्हणजे शिंदेंना घेऊन जशी शिवसेना फुटली तर उद्या राष्ट्रवादीतही तसा प्रयोग शिवसेनेसारखा करण्यास भाजप आतुर आहे, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. पहिल्यांदा पुष्टी दिलेली आहे. एक लक्षात घ्या, ईडीची कारवाई एक उदाहरण म्हणून देतो. ईडीची कारवाई काय आहे? ईडीची कारवाई अशी आहे की ईडीची कारवाई म्हणजे प्रोसिजर, प्रक्रिया हीच पनिशमेंट आहे. ईडीचा PMLAचा कायदाच असा आहे की ईडी तुमच्यावरती आरोप ठेवते, त्याचे पुरावे ईडीनं नाही द्यायचे. हे तुम्ही आरोपी म्हणून हे पटवून द्यायचं न्यायालयाला की ईडीनं ठेवलेले आरोप हे चुकीचे किंवा खोटे आहेत, आणि तुम्ही पुरावे सादर करायचे, असा तो कायदा आहे. आणि मग त्यामध्ये PMLA कोर्टामध्ये ईडी सांगते
की अमुक अमुकावरती आम्ही असे अमुक अमुक आरोप ठेवलेले आहेत, हे पुरावे आहेत आणि आम्हाला चौकशीसाठी आणखीन वेळ हवा आहे, तपासासाठी आणखीन वेळ हवा आहे आणि तो वेळ दिला जातो. हे आपण छगन भुजबळांच्या केसमध्ये बघितलं. 22 महिने ते जेलमध्ये होते. अनिल देशमुखांच्याही केसमध्ये आपण बघितलं, CBI आणि EDच्या दोघांच्याही कस्टडीत ते होते. त्यानंतर संजय राऊतांच्या केसमध्ये आपण बघितलं आणि संजय राऊतांच्या केसमध्ये जो PMLA कोर्टाचीच ऑर्डर आली न्यायमूर्ती देशपांडेंची, त्यामध्ये तर त्यांनी क्लिअर सांगितलं की संजय राऊतांचा आरोपच खोटा आहे की एक दिवाणी खटल्यामध्ये तुम्ही फौजदारी करून अटक केलेली आहे, याचा अधिकारच ईडीला नाही आहे. अशा पद्धतीनं तो निकाल दिला आणि संजय राऊत हे जामिनावरती सुटली. हायकोर्टामध्ये कोणी जज त्या केसची सुनावणी करायला तयार नाही. आणि थोडक्यात काय, अगदी आता नवाब मलिक हे अजून ईडीच्याच कस्टडीमध्ये म्हणजे जेलमध्ये आहेत. म्हणजे ईडीची प्रक्रिया हीच तुमची पनिशमेंट होते. तो गुन्हा सिद्ध तर नंतर होईल, पण तोपर्यंत तुम्हाला तिथं राहावंच लागतंय, कारण कायदाच तसा आहे. आणि म्हणून मग अनेक नेते आहेत जे ताट मानेचे काय चांगले चांगले भले भले घाबरतात, कारण ईडीची प्रोसिजर इटसेल्फ पनिशमेंट आहे. आणि मग एखाद दुसरा नेता कच खातो, एखाद दुसरा घाबरतो आणि मग तो सरेंडर होऊ शकतो. आणि बरं, दुसरं असंही आहे की सत्ताधारी पक्षाच्या मागे ईडी लागत नाही आहे, विरोधी पक्षाच्याच मागे लागते. आणि ती व्यक्ती जर का दुसऱ्या बाजूला गेली तर ईडीची कारवाई ठप्प पडते, हेही आपण बघतो. आणि त्यामुळं ईडी असेल, CBI असेल, DRI असेल, इन्कम टॅक्स असेल, अगदी सहकार आयुक्तालय असेल, यांच्या कारवाया नोटिसा आल्या की महाविकास आघाडीचे किंवा विरोधी बाकावरचा आमदार असो, खासदार असो, नेते असू दे, त्यांच्या छातीत धस होतं, BPच्या गोळ्या वाढतात, शुगर वाढते, बरंच काय 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 होतं. तर नक्कीच बरंच काय काय होतं आणि बरंच काय काय घडतं सुद्धा नंतर. आणि तीच चर्चा आता सुरू झाली आहे. फडणवीसांनी कुठेतरी दावा केला आहे, नेते संपर्कात आहेत, त्यामुळे पण बाय द वे हा सगळा ईडीचा विषय यासाठी सांगितला की राज्य सहकारी बँकेच्या जरंडेश्वर घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट दिल्या अशा बातम्या छापून आल्या. चार्जशीटमध्ये कंपनीचं नाव आहे, पण कंपनीशी संबंधित लोकांची नावं नाही आहेत. आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे की बघा योगा कसा असतो. 80 तासांचं सरकार अजित पवारांनी जेव्हा शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर, ते 80 तासाचं सरकार होतं. त्या दरम्यान अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिली गेली किंवा मिळाली अँटी करप्शन ब्युरोची, आणि आता सिंचन घोटाळ्यात ते नाही आहे. आत्ता ह्या घडामोडी सगळ्या चर्चा सुरू असताना नॉट रिचेबल टू रिचेबल झाले आणि मग ही भेटागाठी झाली. त्या दरम्यान त्यांना राज्य सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्यात, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. हे योगायोग नाही आहेत आणि म्हणून मग या चर्चांना हवा सुटते आहे, हवा फुट दिली जाते आहे किंवा मिळते आहे. या चर्चा आता सुरूच आहेत. रडारवर कोण कोण आहेत त्याची देखील चर्चा आगामी काळात होणार आहे. पण तुर्तास तरी तुम्हाला काय वाटतं यावर, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जाण्याआधी नेहमीचं आव्हान, लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा. फेसबुक पेज लोकमतचं जे आहे त्यालासुद्धा लाईक करा, फॉलो करा. आमचे व्हिडिओज नक्की शेअर करा. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.